छपरी फॉर द रिझन. आलता याच्या घरी गेलता बघा, आपण याच्या घरी गेलता बघा, आपण याच्या घरी गेलता. तर 3 आठवड्यानंतर की 4 आठवड्यानंतर व्लॉग मध्ये परत एकदा, आणि विथ आपली जर्मन बबडी. एंट्रीचा व्लॉग नाही काढता आला कारण की मला या व्यक्तीने सांगितलेलं की नाही काढायचं, नजर लागते गाडीला. काय बोलते मम्मी? हो. आणि आज मम्मीच सांगणार आहे. कुठं चाललो आपण? आज आम्ही चाललोय शिर्डीला, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर नाही अक्कलकोट. आणि अक्कलकोट. तर हे सगळं करणार आहे एकाच दिवसात. पहिले हा व्लॉग असणार आहे शिर्डीपर्यंतचा, त्याच्यानंतर असणार आहे तिथून अक्कलकोटचा, आणि तिथून परत पुण्याला रिटर्न यायचा. म्हणजे 3 पार्ट मध्ये येणार आहे. म्हणजे आता इथून चालूच आहे, कळेल तुम्हाला पण कसं काय. तसं गाडीला रेंज तर जोरात आहे. ही गाडी तुम्हाला आधी पण बोलवलं, परवडते खूप. जरा झूम मध्ये असेल पण ठीक आहे. आज आमच्या सोबतचे पार्टनर जे आहेत भाटकर आणि ते जरा पाणी आणायला गेलेत. ऋषा आणि कमल्या आणि मी आणि मम्मी आम्ही चौघच चाललोय. यावेळेस लौकिक नाहीये, जो मेन कॅमेरामॅन असतो. दुसरी टोळी शर्ली वगैरे कोणच नाही. आम्ही आमचंच आहे. आणि जस्ट किती वाजले का मम्मी? 5 वाजून 8 मिनिटं झालेत. पाण्याची बॉटल घ्यायला गेलेत. हे सगळं करून इथनं चाललोच आहे. तर ब्लॉग बघत राहायचंय. तुझे काय बोलणार? एंट्री दिली तुझी मगाशीच. तुम्ही पाण्याची बॉटल आणायला घेते तेव्हा. कधी गाडी सॉरी जरा म्यूट कर. पण कधी गाडी एवढी चालवत नाही, पण आज झोपायचं नाही म्हणून झालंय भाऊचा. हे बघा, हा ना, मूड हे बघा, हेच म्हणायचं होतं. हे स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर, हायवे कमी, स्पीड ब्रेकर. गाडीची वाढ जास्त लागतात. हे गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे. तर ऋषा आणि कमला आहे, तुम्हाला जसं सांगितलं की इतर आहेच झोपत. ठीक आहे, चालेल. असा व्लॉग चालू चाललाय. तर आता झोपायचं होतं मला संगमनेर म्हणजे आपलं शिर्डीपर्यंत. पण विषय कसा झाला, कमल्याने आपली गाडी आपटवली आणि ती अशी आपटवली की मग माझी झोपच तुटली आणि मग मी घेतली चालवायला. आणि नंतर बघा रस्ता, असा भारी रस्ता बिचाराला भेटत नव्हता चालवायला, पण तो मला भेटला. म्हणून तुझं तोंड बघा कसं आहे, अख्खा तो विचारात आहे. कमले काय बोलणार? वक्त बदलली, जज्बात बदलली. डायरेक्ट काहीतरी बोलतो. जिंदगी बदलली. बघा रस्ता बघा, हा रस्ता मगाचपासून नव्हता. हा बिचारा कमलेशला असा रस्ता पाहिजे होता. काय त्याच्या नशिबी खड्डे खुड्डे आले सगळे. खड्डे बिड्डे आणि असले भाई, झोपूनच दिला नाही. आता रस्ता बघा भाई, रस्ता म्हणजे आता काय क्वालिटी. आणि ते सगळं झालं तर ऍव्हरेज पण बघा हालतच नाही. 800च्या रेंज मध्येच आहे. तरी 240 किलोमीटर फिरली फुल केल्यानंतर. 240 किलोमीटर रिस्पेक्ट आहे BM ला. रस्ता बघा ना भाई, इकडं व्ह्यू बघा भाई. काय विषय. तर फायनली बघू शकता, एकतर लय दिवसानंतर बोलतोय. कसं बोलायचं काय बोलायचं कळत नाही एवढं. 3-4 आठवड्यानंतर हा ब्लॉग काढतोय. कुशाला जरा दाखवू शकत नाही, झोपलोय बिचारा. पण ठीक आहे, 13 किलोमीटर राहिले. 13 किलोमीटर नंतर आपण पोहोचूच शिर्डीला. त्याच्यानंतर लगेच अक्कलकोटला पण निघायचंय. त्यांनी नजर लावली तरी चालेल, नजर काढून घेतो आम्ही पण. ब्लॉग बघत राहायचं. पार्क करून झाली आहे आणि मंदिरात पण आलोय. किती वाजले तरी काहीतरी 8:15च्या आसपास झालेत. तर इथनं तो बाई राजेशाही फुल VIP थार भेटतात 50 रुपये. तुम्ही पण इथं 50 रुपयाला गाडी लावा, फुल एजंट बिजंट घ्या. अजून काय विषय नाही, जरा जोरात बोललं तरी तर मार खायला लागेल ऋषाला आणि आम्हाला. मग आता इथून फक्त मंदिराकडे चाललोय. मंदिराकडे जाऊन लगेच दर्शन करून लगेच निघायचं, कारण की आम्हाला 1 डे रिटर्न पूर्ण अक्कलकोट आणि शिर्डी करायचंय. ते होणार नाहीये. ऋषा बघा काय बोलतो. आज सकाळची गर्दी पण कमी आहे, त्यामुळे लगेच दर्शन होणार आहे. एक नशीब चांगलं आहे. मग आम्ही इकडनं दर्शन करून लगेच निघणार इकडनं. आणि या बैलाला काय करायचं होतं? चहा प्यायचा होता, चहा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. काय बोलणार? त्याला चहा प्यायचा होता. जाऊ दे मम्मी. बघ पोहोचलो आपण. हे बघा हे मंदिराचं एंट्री गेट. जर दाखवता आलं तर आतली शूट दाखवू. मी चुकीचा नाही तर आतमध्ये कॅमेरा चालत नाही, पण बघू.
तर फायनली हा ब्लॉग एवढाच होता. शिर्डीचा वगैरे तुम्ही बाहेर क्लिप्स बघितला असतील. आतमध्ये फोन नाही नेता आला काहीतरी कारणांमुळे तिकडं म्हणजे अलाउडच नाहीये फोन मी नेमका. आधी होता पण आता नाहीये. फोन वाल्यांसाठी एंट्रीज बंद आहे. फोन कॅमेरा इलेक्ट्रॉनिक्स काहीच नाही. फोन कॅमेरा वगैरे काही म्हणजे काहीच नाही, थोडंसं पण नाही. आणि तसंच दर्शन झालं. तुम्ही बाहेरचे क्लिप्स बघितले असतील. अरे आपल्यासोबत झालेला स्कॅम सांग. आणि मेन तर इथं सांग खूप की आपलं. म्हणजे खूप डेंजर एक म्हणजे हे आहे की टोळी हा टोळी आहे बरोबर. गँग की पहिले काय करणार की पार्किंगला जागा देणार, त्याच्यानंतर आपल्यासोबत फिरणार, त्यानंतर आपल्याला ते त्यांच्या स्टॉलवरती घेऊन जातात आणि स्टॉलवर जाऊन सांगतात की काय की रे सामान घ्या. पहिले रेट पण नाही सांगत, त्यानंतर रेट सांगतात. ते एक शॉलचे 2-4 प्रसादाचे हे जे 2200-2500 रुपये 2500 एका शॉलचे हे फक्त या गाडीला बघून. सर ना अशी गोष्ट आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. इकडच्या ट्रस्ट आणि ते वाले शॉलच्या वगैरे आम्ही असं कधी लक्ष आतमध्ये- द्या. आतमध्ये ते काकी काय होतं का ते वस्तू त्याला काय म्हणतात? हे होतं लिलाव करायचं. हा ते लिलाव वस्तू करायचा लिलावात रूम बघितलं? म्हणजे तिकडे एक हे रूम आहे. तिथं आम्ही बघितलं होतं. त्याचा रेट काय होता ऋषा? 150 रुपये 149 रुपीज 149 रुपीज. आणि इथं बाहेर जे देतात ते 1100-1200 वगैरे नाही देतात. 50 रुपयाला बोलत होता. 1150 ला वगैरे. तर मग आता कितपर्यंत लूट कितपर्यंत काय ते बघून घ्या. येताना सतर्क राहावं एवढंच सांगतो. आणि हा ब्लॉग इथं संपतोय. तर इथून लगेच दुसरा ब्लॉग चालू होतो तो अक्कलकोटचा. तर त्याची पण तयारी करायची. मग या ब्लॉग साठी एवढंच करायचं. काय करायचं रे ऋषा? व्हिडिओला लाईक, व्हिडिओवर कमेंट आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि इथून पुढचे पण ब्लॉग्स बघत पुढचे राहा. vlog ओके बघत राहा थँक्यू. आणि प्रेम देत राहा. Bye. ओके मम्मी बाय बोल. बाय.